नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। जय श्रीराम, जय बजरंगबली की जय। तर जय हनुमान। तर आता 2 तारखेला आपल्याला हनुमान जयंती साजरी करायची आहे। तर ती कशा पद्धतीने करायची आहे हाच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही जर मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही साजरी केली तर तुम्हाला हनुमंताची कृपा लागणार आहे, तर कृपा लाभणार आहे। तर त्या कृपेसाठी आपण काय करावे, त्या दिवशी कशी सेवा करायची आहे, काय करायचं आहे नेमकं हेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर ही जे हनुमान जयंती असते, हनुमान जयंती म्हणजे काय, तर मारुतीचा जन्म, तर हा जन्मदिवस जो असतो तो जन्मदिवस आपण कसा साजरा केला पाहिजे, या दिवशी काही खास उपाय केल्याने आपल्याला भगवानांची म्हणजे भगवान मारुतीची आपल्याला कृपा आपल्याला लाभणार आहे। तर मग बघा, हे साधेसुधे देव नसून हा शक्ती आणि भक्तीचं एक प्रतीक मानलं जातं। तर ज्याच्या मनात भक्ती आहे आणि शक्ती आहे, या म्हणजे त्यालाच प्राप्त होणारे असे श्री राम भगवान, असे त्यांचा गुरु लाभलेला आहे। ते अतिशय निष्ठेने आणि श्रद्धेने श्री राम यांचं चिंतन करायचे आणि त्यांनाच आपले गुरु मानून त्यांच्या मनी भाऊ ठेवून त्यांच्या हृदयी अक्षरशः प्रगटले होते, ते म्हणजे श्रीराम। तर आता त्यांचा जन्म आपण रामनवमीला आपण केलाच आहे, पण आता त्यांच्या शिष्याचा जन्म म्हणजेच कोण, तर मारुती। तर या मारुतीचा जो जन्म आहे तो आता 2 तारखेला असणार आहे। तर आपल्याला तो सकाळी पौर्णिमा आहे, त्या 1 तारखेला आपल्याला पौर्णिमा आहे। ती पौर्णिमा आपल्याला सायंकाळी 7:06 चालू होणार आहे। ती दुसऱ्या दिवशीच म्हणजे 2 तारखेला सकाळी 7:41 ही संपणार आहे। तर त्याच दिवशी आपल्याला मारुतीचा जन्मदिन म्हणजेच काय, तर हनुमान जयंती आपण साजरी करायची आहे। तर ही हनुमान जयंती आपण कशी साजरी करावी, काय करावं, त्या दिवशी कोणत्या सेवा करावे, काय करू नये, जेणेकरून आपल्याला हनुमंताची आपल्याला कृपा खूप प्राप्त होईल आणि त्यांचे आशीर्वादही आपल्याला भरभरून मिळतील। तर या दिवशी पौर्णिमा असल्या कारणाने आपण काही उपाय करायचे आहेत। तर ते उपाय कोणते आहेत मी तुम्हाला ते सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पहा। तर स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, स्वामी विचारसार या चॅनलमध्ये। तर मी तुम्हाला असेच भक्तिमय तुम्हाला विषय देत असते, नवनवीन विषय आणून देत असते। कोणत्या सेवा कराव्यात, कोणते विशेष सणवार वगैरे आहेत ते मी तुम्हाला सांगत असते। तर आता आपण हनुमान जयंती या विषयावर आज बोलणार आहोत। तर आपण कशी साजरी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल। तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ वस्त्र आपण घालायचे आहेत। त्यानंतर आपण घरामध्ये किंवा आपल्याला जर मंदिरात जाणं शक्य असेल तर मंदिरात जायचं आहे। तेथे आपण झेंडूचे फुले, विशेष करून झेंडूचे फुले, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर रुईचं जे फुलं असतात ते फुले, आणि रुईच्या 11 पानांचा किंवा 21 पानांचा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही त्याचं हार करून आपण भगवान मारुतीला आपण घालायचं आहे। तर याने काय होणार आहे, तर आपल्या जर पाठीमागे शनिपीडा वगैरे असेल तर ते आपल्यापासून म्हणजे आपल्याला त्याच्यापासून मुक्तता मिळते, म्हणून आपण हा उपाय करायचा आहे। आणि त्याचबरोबर आपण मारुतीला आपण तेल घालायचं आहे। तर तेलामध्ये आपण विशेष करून एक महत्त्वाची गोष्ट घालायची आहे, तेच मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हालाही कळेल की आपण हे जर उपाय केले तर आपल्याला शनीचा जो दोष असतो तो कमी होतो। तर हा खूप मोठा दिवस आहे। या दिवशी जर तुम्ही काही उपाय जर केले तर तेही सफल होतात आणि आपल्या कामात यश मिळते, म्हणूनच तुम्ही हे उपाय करायचे आहेत। तर बघा, तुम्ही मंदिरात जर जाऊन केले तर हे अतिशय उत्तम राहील, कारण या दिवशी मारुती मंदिरात खूप मोठा म्हणजे असं उत्सवच केला जातो। त्या दिवशी फुले वगैरे टाकले जातात, मारुतीचा प्रसाद वगैरे राहतो। तर असे जे आपल्याला मंदिरामध्ये जर गेलं तर तुम्हाला तिथे सर्व काही कळूनच जाईल। पण जर तुम्हाला मंदिरात जाता येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर घरामध्येच तुम्ही एक वेळेस तरी
हनुमान चालीसा पठण करायचे आहे किंवा सुंदरकांड जर तुम्हाला येत नसेल तर त्या दिवशी काय करायचं आहे तर तुम्ही यूट्यूबला वगैरे लावून तुम्ही हे करू शकता। तर तुम्ही हे असे छोटे छोटे जे उपाय असतात, नाहीतर किमान 108 वेळा ओम ओम हनुमते नमः ओम हनुमते नमः, तुम्ही हा 108 वेळा जर हा मंत्र जर तुम्ही पठण केला किंवा त्याची एक माळ जरी जप केली तरी तुम्हाला हनुमंताचे जे कृपा आशीर्वाद आहे ते तुम्हाला प्राप्त होईल। तर तुम्ही या दिवशी काय करायचं नाही हे पण तुम्ही ऐकून घ्या, कारण त्या दिवशी जर तुम्ही चुकून जरी तुमच्याकडून काही अशी चूक झाली तर तुम्हाला त्या दिवशी आशीर्वाद मिळणार नाही आपल्याला भगवान मारुतीचा। तर तुम्ही बघून घ्या। तर हे जे आहे तर तुम्हाला मी सांगते म्हणून नाही, तर आम्हालाही आमच्या गुरु माऊली आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। तर तुम्हाला केंद्राचे जे गुरु माऊली आहेत तर तुम्ही त्यांचेही व्हिडिओ बघितले तरी तुम्हाला कळून जाईल। पण काही जणांना कसं होते बघणं होत नाही। मग माझ्याकडून जर अशी छोटीशी सेवा होत असेल तर मी पण थोडीशी त्याच्यामध्ये भाग पडेल आणि तुम्हीही मला सपोर्ट केला तर मीही कुठेतरी थोडंफार तरी मला पण यश मिळेल। म्हणूनच मी तुम्हाला असं माझ्याकडून जे काही सेवा सांगणार आहे मी त्या तुम्ही आवडीने केल्या आणि श्रद्धापूर्वक केल्या तर तुम्हालाही त्याचा फायदा होईल आणि मलाही समाधान वाटेल की आपण काहीतरी एक सेवा करत आहे। तर म्हणजे ही एक प्रकारची सेवाच आहे। तर ही कोणती सेवा आहे तर ही जी ज्ञानदान करण्याची सेवा आहे। जर तुम्हाला दुसऱ्या कुणाला तुम्ही सांगितलं, त्यांनी जर त्याच्या आनंदाने कोणती एक सेवा केली तर त्याचा फायदा त्यालाही होतो आणि त्याचा फायदा तुम्हालाही होतो। का तर तुम्हीही तुमचे ज्ञान दिल्याने आपलेही ज्ञान वाढते आणि त्याचेही ज्ञान वाढते। मग ही ज्ञानदानाची सेवा जी आहे तर या दिवशी आवर्जून करावी। तर तुम्ही शक्य असेल तर हनुमान चालीसा ही जी आहे तर तुम्ही 7 वेळा पठण करायचे आहे। त्यानंतर सुंदरकांडची शक्यतो करावीच, माझ्या मते तरी करावीच, कारण सुंदरकांड जे आहे ते भगवान मारुती यांना प्रसन्न करून घेण्याचे एकमेव साधन आहे। तर तुम्ही या दिवशी प्रसाद म्हणून काय द्यायचा आहे तर चणे आणि गूळ, म्हणजेच काय फुटाणे आणि गूळ जे असतात तर ते आपण सगळ्यांना वाटायचे आहे। तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही छोटंसं आपल्या घरात जेवढे अवेलेबल आहे तुम्ही 1 वाटीभर तरी वाटले तरी त्याचंही पुण्य तुम्हालाच भेटणार आहे। तर तुम्ही तसं करू शकता। तर या दिवशी काय करायचं नाही, चुकूनही काय करायचं नाही तर मांसाहार करायचा नाही, म्हणजेच नॉनव्हेज खायचं नाही त्या दिवशी आणि दुसऱ्यांना रागाने किंवा टोचून बोलायचं नाही, भांडण तंटा होईल असं पण वागायचं नाही आणि वाईट विचार अजिबात ठेवायचे नाहीत। विचार आपण वाईट मनात आणायचेच नाहीत किंवा नकारात्मक जर विचार येत असतील तर काय करायचं आहे तर त्या दिवशी नकारात्मक एखाद्याला विचार येत असतील तर त्याने काय करावं, कोणत्याही मंदिरात जावा। तुम्हाला मारुतीचं मंदिर नाही भेटलं तर नाही भेटलं, पण तुम्ही कोणत्याही मंदिरात जावं आणि तिथे जाऊन तुम्ही शांत चित्ताने नमस्कार करून 2च मिनिटं त्या जिथल्या कुठल्या मंदिरामध्ये जाणार असाल त्या मंदिरात तिथे जाऊन तुम्ही 2 मिनिट का होईना त्या देवाचं नाव घ्या किंवा ओम हनुमते नमः किंवा श्री स्वामी समर्थ असं जरी म्हटलं तरी तुमची जी निगेटिव्हिटी आहे ती तुमची पूर्ण निघून जाते। तर तुम्ही ह्या अनुभव घ्या, कारण मलाही अनुभव आलेला आहे। असे सर्व लोकांना अनुभव यावे यासाठी माझेही प्रयत्न काही चालू आहेत। तर तुम्हीही असे प्रयत्न करा। त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे तर हनुमान म्हणजे काय तर ही फक्त शक्ती नाही तर ती एक भक्ती आहे। ते खरे भक्त होते, त्यामुळेच त्यांना मारुतीचा खरा भक्त कोण आहे, म्हणजे असा मारुतीचे जर ईश्वर कोण आहे तर श्रीरामचंद्र। बघा तुम्ही त्यांच्या हृदयातच श्रीरामचंद्रांची प्रतिमा होती, तुम्हाला पण माहित आहे आणि सर्वांनाच माहित आहे। आता मला वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये। तर तुम्ही या दिवशी प्रामाणिकपणे पूजा करावी आणि श्रद्धा ठेवावी। श्रद्धेने पूजा केली, प्रामाणिक पूजा केली तर तुम्हाला नक्कीच आपल्या आयुष्यात बदल घडून येतील। तर तुम्ही ही अशी करायची आहे। तर बजरंग बली की जय।
बजरंगबली की जय। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्या छोट्या छोट्या सेवा जे आहेत त्या तुम्ही नक्कीच करा। तर या दिवशी आपण जर तेलात जर आपण खडे मीठ घालून हे जर आपण अर्पण केले किंवा तुम्ही शक्यतो आपल्याला मारुतीला काय लागते तर मारुतीला सिंदूर असतो, तो सिंदूर घेऊन जायचा आहे। त्यामध्ये तेल मिक्स करून आपण जिथे कुठे हनुमानाची मूर्ती असेल किंवा मारुती म्हणलं तरी चालेल तर मारुतीच्या मूर्तीला आपण तो सिंदूर लावायचा आहे। आणि मिठाई जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मिठाई देऊ शकता। आणि चण्याचा नैवेद्य द्यायचा आहे, म्हणजे तो नैवेद्य तिथं ठेवायचा आहे। चणे आणि गुळ म्हणजेच फुटाणे आणि गुळ फुटाण्याचा नैवेद्य आपण देऊ शकतो। तर हा नैवेद्य आपण दाखवून तिथे आपण एखादा नारळ वगैरे घेऊन गेलं तरी चालेल, पण न विसरता आपण मारुतीला जाताना आपण ह्याचे रुईचा हार, शक्यतो रुईचा हार घ्यायचा आहे आणि शक्य असल्यास तुम्हाला पांढरी रुई भेटली तर अतिशय उत्तम। पांढऱ्या रुईचा जो हार असतो तो आपण 11 किंवा 21 आपल्या इच्छेनुसार तुम्ही त्याच्यावर श्रीराम हे जर म्हणजे आपल्याला जो सिंदूर असतो त्या सिंदुराने जर लिहिले तर हा जो उपाय जो आहे तो आपल्या मनोइच्छित फल प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे करू शकता। किंवा असे खूप सारे उपाय आहेत, ते मला खूप सांगायचे आहेत, पण वेळ पाहता तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मी असे विभागून तुम्हाला व्हिडिओ टाकेन। तर ते तुम्ही केले तर तुमच्याही मी व्हिडिओ करणार आहे असे वेगवेगळे छोटे जे हनुमानाचे म्हणजे आता हे आपले हनुमान जयंती आहे या दिवसापासून जर केले तर तुम्हाला खूपच फायद्याचे ठरते। तर मी तुम्हाला असा दुसरा व्हिडिओ करणार आहे, तर तो तुम्ही नक्की पहा। जी काही सेवा झालेली आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करून मी तुमची इथून रजा घेते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री रामचंद्र की जय। जय हनुमान, जय हनुमान।